नवोदय परीक्षा 2026-27च्या सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आता आपण लेसन नंबर 2 बघूया. लेसन नंबर 2 आहे 4 फंडामेंटल्स ऑपरेशन्स ऑन होल नंबर्स. म्हटलं म्हणजे होल नंबर्सवरती कुठल्या प्रकारचे ऑपरेशन्स करायचे आहेत किंवा कुठल्या प्रकारच्या प्रक्रिया आहेत त्या बघायच्या आहेत त्या लेसनमध्ये. त्याआधी काही इम्पॉर्टंट पॉईंट्स बघून घेऊ आपण. बघा, हे डिव्हिजन मेथड आहे, हे सगळ्यांनाच माहीत आहे. 6 डिवायडेड बाय 34 म्हणजे 34ला 6ने डिवाईड केले तर हा 6 काय झाला, डिव्हायझर. याला काय म्हटलं जाते, डिव्हायझर. म्हणजे ज्याला डिवाईड करतो त्याला डिव्हायझर असं म्हणतात. ज्याला डिवाईड केलं जाते त्याला डिव्हिडंट असं म्हणतात. आणि जे ॲन्सर येते म्हणजे इथे ॲन्सर आलं 5 त्याला कोशंट असं म्हटलं जातं. आणि जे शिल्लक उरते बाकी त्याला म्हणतात रिमाइंडर. ठीक आहे. तर फॉर्म्युला असा होतो, डिव्हिडंट इज इक्वल टू डिव्हायझर मल्टिप्लाय कोशंट प्लस रिमाइंडर, असा त्याचा फॉर्म्युला आहे. तर हा फॉर्म्युला खूप महत्त्वाचा आहे. याच्यावरती नवोदयच्या परीक्षेला डायरेक्ट प्रश्न येत असतो. त्यानंतर आपण डिव्हिजिबिलिटी टेस्ट हा नवीन टॉपिक पाहूया. डिव्हिजिबिलिटी टेस्ट म्हटलं म्हणजेच कुठल्या संख्येने भाग जातो हे ठरवणारा एक चाचणी असते, त्याला म्हणतात डिव्हिजिबिलिटी टेस्ट. डिव्हिजिबिलिटी टेस्टमध्ये बघूयात आपण आता सर्वप्रथम डिव्हिजिबिलिटी ऑफ 2, 4 अँड 8 म्हणजे डिव्हिजिबिलिटी कशाची बघायची आहे आपल्याला, 2ची, 4ची आणि 8ची. ठीक आहे. द नंबर्स हॅज युनिट प्लेस व्हॅल्यू इज 0, 2, 4, 6 अँड 8 दॅट नंबर्स गेट कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 2. म्हटलं म्हणजेच काय होते, ज्या नंबरच्या युनिट प्लेसला 0 असेल, 2 असेल, 4 असेल, 6 असेल, 8 असेल तर त्या सगळ्या नंबरला 2नी भाग जातो. त्या सगळ्या नंबरला काय होतो, 2नी पूर्णपणे भाग जातो. एक्झाम्पल घेतलं 30च्या युनिट प्लेस काय 0, तर 0ला काय होतो, 2नं कम्प्लीट भाग जातो. त्यानंतर 42 एक्झाम्पल घेतलं, 42 म्हटलं म्हणजे युनिट प्लेसला 2 आलं म्हणजे याला कम्प्लिटली 2नं डिवाईड होतो. त्यानंतर 88 युनिट प्लेसला 8 आहे, त्यानंतर याला पूर्ण कम्प्लिटली डिवाईड होतो 2नी. सॉरी. त्यानंतर द लास्ट 2 डिजिट्स ऑफ द नंबर्स विदाउट चेंजिंग देअर ऑर्डर इज डिव्हिजिबल बाय 4. आता 4ची डिव्हिजिबिलिटी पाहू. द लास्ट 2 डिजिट्स ऑफ ए नंबर विदाउट चेंजिंग देअर ऑर्डर इज डिव्हिजिबल बाय 4. देन द नंबर गेट डिव्हिजिबल बाय 4. म्हणजे 4ची टेस्ट कशी बघायची, तर एक नंबर दिलेला आहे, उदाहरणार्थ हा नंबर आहे 324. शेवटचे 2 डिजिट चेक करायचे. या 2 डिजिटला जर 4ने भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला 4ने भाग जातो. जसं की 324 या नंबरला शेवटचे 2 डिजिट चेक करा, 24ला भाग जातो 4ने. 4 25 4 सक 24 म्हणजे 6चा भाग जातो. म्हणजे कम्प्लिटली 324ला 4ने भाग जातो. त्यानंतर 3ची डिव्हिजिबिलिटी बघूया आपण. द लास्ट डिजिट 3 digits of the number without changing their order is divisible by 8. then the given number is divisible by 8. नंतर 8ची डिव्हिजिबिलिटी काय सांगितलेली आहे, जर शेवटचे 3 नंबर जर 8ने डिवाईड होत असतील तर ते संपूर्ण संख्या 8ने डिवाईड होते. फॉर एक्झाम्पल 5984 इज डिव्हिजिबल बाय 8 बिकॉज 984 जो आहे 984 याला जर 8ने डिवाईड होते म्हणून या संपूर्ण संख्येला 8ने डिवाईड होते. आता डिव्हिजिबिलिटी टेस्ट बाय 369 कसं काय डिवाईड होते हे बघा. ठीक आहे. त्यानंतर बघा, इफ द सम ऑफ द डिजिट्स ऑफ द नंबर इज डिव्हिजिबल बाय 3 देन द गिव्हन नंबर इज डिव्हिजिबल बाय 3. म्हणजे 3ची डिव्हिजिबिलिटी कशी चेक करायची, एखादा नंबर दिलेला असेल 389 याला जर 3नं भाग जातो की नाही हे कसं ठरवणार, तर याची काय करायची, बेरीज करून घ्यायची. म्हणजे 3 + 8 + 1 जे काही बेरीज येईल त्याची याची येते 12ला 3ने भाग जातो म्हणजे या संपूर्ण संख्येला 3ने भाग जातो. त्यानंतर आता 6ची डिव्हिजिबिलिटी बघा. ऑल द इव्हन नंबर्स व्हेन विच आर डिव्हिजिबल बाय 3 आर ऑल्सो डिव्हिजिबल बाय 6. म्हटलं म्हणजे जे काही इव्हन नंबर्स आहेत त्या इव्हन नंबर्सला जर 3ने भाग जात असेल तर त्याला 6ने पूर्णपणे भाग जातो. जसं की हा पूर्ण नंबर घेतला 534 हा इव्हन नंबर आहे, याला 3ने भाग जातो म्हटलं म्हणजे त्याला इनडायरेक्टली काय होतो, 6ने सुद्धा भाग जातो. त्यानंतर 9ची डिव्हिजिबिलिटी सेम 3 सारखीच आहे. 3ची आणि 9ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट सारखीच आहे. यांची काय करायची, सम करायची. सगळ्यांची सम केली आणि जे काही सम येईल त्याला जर 3ने भाग जात असेल तर 9ने पण त्याला भाग जातो. त्यानंतर आता बघूया 5ची आणि 10ची डिव्हिजिबिलिटी.
इफ द युनिट प्लेस ऑफ द डिजिट्स ऑफ ए नंबर इज 0 और 5, जर युनिट प्लेसला 0 किंवा 5 असेल, या दोन नंबरपैकी कुठलाही असेल तर त्याला 5ने भाग जातो. जसं युनिट प्लेसला इथं 5 आहे, 3785, त्याला कम्प्लिटली 5ने भाग जातो. 0 असेल युनिट प्लेसला तर त्याला कम्प्लिटली 5ने भाग जातो. आता 10ची डिव्हिजिबिलिटी काय म्हणते, इफ द युनिट प्लेस ऑफ द डिजिट इज 0 देन दॅट नंबर इज डिव्हिजिबल बाय 10. म्हटलं म्हणजे युनिट प्लेसला जर 0 असेल तर त्याला 10ने पूर्ण भाग जातो. आता डिव्हिजिबिलिटी बाय 11, 11ची टेस्ट बघू. हे खूप महत्त्वाची टेस्ट आहे. 11च्या टेस्टवरची डिव्हिजिबिलिटी टेस्टवरची डायरेक्ट प्रश्न असतो नवोदयाच्या एक्झामला. हे खूप महत्त्वाचं आहे, IMP आहे. इफ द डिफरन्स बिटवीन द सम ऑफ द डिजिट्स ॲट इवन प्लेस अँड ऑड प्लेस ऑफ ए नंबर इज 0 ऑर डिव्हिजिबल बाय 11 देन द गिवन नंबर इज डिव्हिजिबल बाय 11. म्हणजेच काय, एक नंबर घेतला, या नंबरला 11ने भाग जातो का नाही हे कसं ओळखणार आपण. तर एक नंबर आहे 4 9 1 2 6, हा एक नंबर घेतला. याच्यामध्ये याची समसंख्या बघायच्या आहेत. समसंख्येचे प्लेसेस कुठले कुठले आहेत, तर 2 आहे. इकडून सुरुवात करायची, युनिट प्लेस सेकंड प्लेस. हा 2 हा सम आहे, त्याच्यानंतर हा सम आहे, हा सम आहे. हे काय झालं, हा ऑड आहे, 6 ऑड आहे, त्यानंतर 1 ऑड आहे, त्यानंतर 4 ऑड आहे. ऑड प्लेस आहे आणि सम इवन प्लेस आहे. इवन प्लेस आणि ऑड प्लेस या दोघांची ॲडिशन करायची. सर्वात पहिले ऑड प्लेसची सम ऑफ द ऑड प्लेसेस. म्हटलं ऑड प्लेस कुठलं झालं, 6 1 आणि 4. तर 6 1 4 याला ॲड केलं तर याच्या इथे आन्सर 11. त्यानंतर सम ऑफ द इवन प्लेसेस, इवन प्लेस आहे 2 आणि 9, दोघांची ॲडिशन केली 11. म्हटलं म्हणजे दोघांची जर ॲडिशन इवन प्लेस आणि ऑड प्लेसची ॲडिशन सेम येत असेल, 11 येत असेल, आणि आन्सर काय येत असेल 11 - 11. म्हटलं म्हणजे दोघांचा डिफरन्स घ्यायचा, 0 येत असेल तर त्याला कम्प्लिटली त्या संपूर्ण संख्येला, म्हटलं म्हणजे 4 9 1 2 6 याला 11ने भाग जातो. त्यानंतर दुसरं उदाहरण बघूया. दुसरं उदाहरण बघा, 62900. आता याच्यामध्ये पण सेम तसंच करायचं आहे. पहिल्यांदा इवन प्लेस काय होईल, याच्यातला हा इवन प्लेस आहे, हा आणि हा, आणि हा ऑड प्लेस आहे, हे आणि हे. ठीक आहे. तर सर्वात पहिले ऑड प्लेसेस 9 + 9 + 6 किती आलं 24. इवन प्लेस 0 आणि 2, इथं 24 इथं 2. आता काय करायचं आहे, दोघांचा फरक घ्यायचा, डिफरन्स घ्यायचा. म्हणजे 24 - 2 इज इक्वल टू 22. 22 इज डिव्हिजिबल बाय 11. 22ला 11ने भाग जातो, 22ला 11ने भाग जातो, याचा अर्थ या संपूर्ण संख्येला 11ने भाग जातो.